7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे आणि या आरोग्य दिनानिमित्त आपण आरोग्यावर काही बोलणार आहोत. उत्तम आरोग्य कसं राखायचं, त्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या 5 अशा गोष्टी आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार आहेत. नमस्कार, मी वर्षा घेऊन आले एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वात प्रथम आरोग्य म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आरोग्य म्हणजे रोगांचा अभाव. तर आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव हेच नाही, तर WHO ने आरोग्याची एक व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य होय. ही WHO ने व्याख्या केलेली आहे. तर आरोग्य ही बाब किती महत्त्वाची आहे हे आपण कोरोना काळात सर्वांनी अनुभवलं आहेच. की संपूर्ण जग फक्त आरोग्य या बाबीकडेच लागलेलं होतं. संपूर्ण जग थांबलेलं होतं आणि प्रत्येकजण फक्त आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळेस कुठल्या डेडलाईन्स नव्हत्या, कुठलीही महत्त्वाची कामं म्हणजे सगळी बाजूला ठेवून संपूर्ण शासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा सर्वजण फक्त आरोग्य या एकाच गोष्टीवरती काम करत होते. तर आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे हे आपण अनुभव घेतलेलाच आहे. परंतु आपण फक्त आरोग्य फक्त कोरोना काळात आपण ते पाळलं आणि नंतर "एरे माझ्या मागले" आपलं सुरू झालं. तर फक्त तेवढ्या एका विशिष्ट कालावधीतच आपण आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं नाही. तर आपण नियमितपणे जर अशा काही 5 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या जर आपण दैनंदिन आपल्या रुटीनमध्ये फॉलो केल्या तर निश्चितच आपलं आरोग्य हे उत्तम राहू शकतं. तर पहिली माझी गोष्ट आहे, पहिली ती म्हणजे सूर्यप्रकाश. की आपण दररोज किमान 10 मिनिटं तरी सूर्यप्रकाशात, कोवळ्या उन्हात आपण राहिलं पाहिजे. की लहान मुलांना सुद्धा डॉक्टर सांगतात की लहान मुलांना सुद्धा रोज थोडंसं कोवळ्या उन्हात तुम्ही न्या. त्यामुळे काय होतं, व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात तयार होतं. आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते. हाडांना बळकटी मिळते. आणि असे अनेक म्हणजे त्याचे उपयोग आहेत. वनस्पतीसुद्धा सूर्यप्रकाशात आपलं अन्न तयार करत असतात. आणि वनस्पतींच्या वाढीसाठी सुद्धा सूर्यप्रकाश हा गरजेचा असतो. तर तसंच अगदी आपल्यासुद्धा शरीराचं आहे. आपल्याला सुद्धा रोज किमान 10 मिनिटं जर मोकळा सूर्यप्रकाश मिळाला तर आपण सुद्धा अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे व्यायाम. तर व्यायाम हा सुद्धा आपल्याला म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला जर रोगमुक्त राहायचं असेल, आपल्याला जर फिट आणि हेल्दी राहायचं असेल तर दररोज आपण व्यायाम केला पाहिजे. रोज किमान अर्धा तास आपण वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी. ज्याला व्यायामासाठी वेळ नाही त्याला पुढे आजारपणासाठी वेळ काढावा लागेल हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे आपण रोज किमान अर्धा तास फिरायला जाणे, दोरीवरच्या उड्या किंवा योगा, अजून आपल्याला जे आपल्याला शक्य होईल ती एक्सरसाइज आपण केली पाहिजे. आता काही गृहिणी असतात त्या म्हणतात आम्ही दिवसभर काम करत असतो तर आमचा व्यायाम हा होतो. परंतु ते घरकामाने आपलं एक्झर्शन होतं, एक्सरसाइज नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की घरकामाने आपण दमून जातो, थकल्यासारखं होतं. परंतु व्यायामाने आपल्यात एक नवीन एनर्जी येते आणि आपल्याला दिवसभराच्या कामांसाठी फ्रेश वाटत असतं. त्यामुळे व्यायाम हा केला पाहिजे. व्यायामाने आपलं वजन नियंत्रणात नियंत्रित राहतं, वजन वाढत नाही आणि बरेचसे आजार हे आपल्यापासून दूर राहतात. त्यामुळे 2 नंबरची माझी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की व्यायाम कधीही चुकवायचा नाही. आणि व्यायाम केल्याने आपण फिट पण राहतो, आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि बरेचसे आजार हे आपल्यापासून दूर राहतात. त्यानंतर 3 नंबरची गोष्ट आहे झोप. झोप ही सुद्धा खूप गरजेची आहे. बघा, जर आपली पुरेशी झोप झाली नाही तर आपल्याला चिडचिड झाल्यासारखं वाटतं, थकवा येतो, आळस आपला पूर्ण दिवस आपला आळसात जातो. पण याउलट जर आपली छान व्यवस्थित झोप झाली तर आपल्याला फ्रेश वाटत असतं आणि पूर्ण आपलं दिवसभराचं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे आपली कामंही होत राहतात. त्यामुळे आपण किमान 7 ते 8 तास तरी रोज झोप ही घेतलीच पाहिजे. झोप ही खूप आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी. त्यामुळे झोप जर व्यवस्थित झाली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी झोप हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यानंतर 4 नंबरची गोष्ट आहे सकस आहार. आपल्याला जर आपलं आरोग्य उत्तम राखायचं असेल तर सकस आहार घेतला पाहिजे. तर आता बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फास्ट फूड खातात, जंक फूड, स्ट्रीट फूडचा जमाना आहे, बाहेर हॉटेलिंग होत असतं, तर त्यावेळेस आपलं आरोग्य बिघडतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जर फिट राहायचं असेल, हेल्दी राहायचं असेल तर या गोष्टींचा आपण कमी प्रमाणात वापर केला पाहिजे. आपल्याला प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांनी युक्त असा आहार घेतला पाहिजे. त्यामध्ये आपण
अ, कडधान्य, मोड आलेली कडधान्य खाऊ शकता, हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर दूधयुक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ जे आपण म्हणतो ते खाल्ले पाहिजेत. असं आपण जर रुटीन आपलं ठेवलं, रोजच्या आहारामध्ये आपण जर पौष्टिक घटकांचा समावेश केला, तर निश्चितच आपलं आरोग्य चांगलं राहील. अनेक आजारांपासून आपण दूर राहू आणि आपलं वजन पण हे कंट्रोलमध्ये राहील. त्यामुळे आणि या गोष्टींना कमी प्रमाणात खर्च येतो. उलट बाहेरचे जे जंक फूड आणि पॅकेट फूड असतं त्याला जास्त खर्च येतो. आणि पौष्टिक पदार्थ जे आहे ते आपले फ्रेश शेतातून आलेला जो फ्रेश भाजीपाला असेल, दूध असेल गाईचं, तर त्यातून म्हणजे आपल्याला खर्चही कमी येतो त्यांना आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळे प्रत्येकाने असा प्रयत्न करायचा आहे की आपण पौष्टिक आहार हा दररोज घेतला पाहिजे. सॅलड आपण आहारामध्ये घेतले पाहिजे. म्हणजे आपला जो आहार आपण घेतो ना, त्याचं रिफ्लेक्शन हे आपल्या स्किनवरती आणि आपल्या याच्यावरती पडत असतं, आरोग्यावरती पडत असतं. त्यामुळे आहार हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे आणि आहाराकडे आपण सर्वांनी लक्ष दिलंच पाहिजे. कामाच्या व्यापामध्ये कधी-कधी जेवण आपलं राहून जात असतं. तर अशा वेळेस आपण आरोग्याची हेळसांड करत असतो. त्यामुळे जेवणाच्या वेळा ठरवून घ्या आणि त्या वेळेतच जेवण करत जा. जेवण करताना पौष्टिक आहार हा तर आपलं मानसिक आरोग्य जे आहे ते सुद्धा आपल्याला उत्तम ठेवायचं आहे. तर त्यासाठी संगीत हे खूप महत्त्वाची भूमिका आपल्या आयुष्यात पार पाडत असतं. बघा न्यूली बॉर्न बेबी जे असतात तर आईने पाळण्यात टाकल्यानंतर अंगाई गीत म्हणायला सुरुवात केली की लगेच काही क्षणात ते मूल झोपी जातं. रडणारं जे बाळ असतं त्याला जर आपण एखादं संगीत ऐकवलं तर ते सुद्धा शांत होतं. तसं आपल्या मनाला जर काही स्ट्रेस आला असेल, ताणतणाव असेल आणि त्यावेळेस जर आपण मनाला शांत करणारं संगीत जर ऐकलं तर निश्चितच आपलं पण मानसिक आरोग्य जे चांगलं राहत असतं. आणि एका रिसर्चमध्ये असं सिद्ध झालेले आहे की म्युझिकच्या तालावर झाडांना सुद्धा जर पाणी दिलं तर त्या झाडांची सुद्धा चांगली वाढ होते. तर एका रिसर्चमध्ये असं केलं की 2 नर्सरी होत्या. एका नर्सरीमध्ये रेग्युलर असं पाणी दिलं जायचं आणि एका नर्सरीमध्ये म्युझिक लावलं जायचं तिथे आणि मग त्या झाडांना पाणी वगैरे दिलं जायचं, झाडांची निगा राखली जायची. आणि नंतर 1 महिन्यानंतर मग जेव्हा बघितलं तेव्हा ज्या नर्सरीमध्ये म्युझिक लावून आणि सर्व मशागत केली जायची, तर त्या नर्सरीतील झाडं जे आहेत ते त्यांची ग्रोथ ही चांगली झालेली होती. तर अशा प्रकारे हे म्युझिक हे जर झाडांना इतकं जीवनदान देत आहे, तर आपण तर मनुष्य आहोत, तर आपल्यासुद्धा जीवनात म्युझिकचा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असा प्रभाव असतो. त्यामुळे मनाला शांत करणारं संगीत आपण हे ऐकलं पाहिजे. आपलं मानसिक आरोग्य जर आपल्याला उत्तम राखायचं असेल तर. आणि मानसिक आरोग्यावरती आपलं शारीरिक आरोग्यसुद्धा हे अवलंबून असतं. आपण जर मेंटली स्ट्रॉंग असू ना, तर आपलं हे शरीरसुद्धा आपल्याला साथ देत असतं. परंतु आपण जर मेंटली वीक असलो, तर आपलं शरीर पण आपल्याला साथ देत नाही. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य पण आपल्याला उत्तम ठेवायचं आहे आणि शारीरिक आरोग्यसुद्धा आपल्याला उत्तम ठेवायचं आहे. तर आपण आपण जर स्वतः फिट असू, तर आपल्या कुटुंबाला पण आपण फिट ठेवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण आपण हेल्दी ठेवू शकतो. म्हणजे आपलं वैयक्तिक आरोग्यावर सामाजिक आरोग्यसुद्धा आपलं अवलंबून आहे. त्यामुळे या आरोग्याच्या या 5 टिप माझ्या लक्षात ठेवा आणि त्याचा दैनंदिन जीवनात आपण वापर करा. सर्वांना आरोग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना चांगलं उत्तम आरोग्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.